नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर मंडळी, आता आपण आहोत मळद तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी। तर मंडळी, इथं आल्यानंतर विशेष आपल्याला एक शेळीपालन बघायला मिळते, ते म्हणजे कपिला गोट फार्म आहे। 3 बंधूंनी मिळून तिघही उच्च शिक्षित असताना देखील शेळ्या आणि मेंढ्यांचं संगोपन करून खूप चांगला असं प्रॉफिट ते घेतात। शेळीपालनासाठी जी काही शेती आहे ती संपूर्ण शेती भाडेतत्वावरती घेऊन खूप चांगल्या पद्धतीने एकदम हायटेक अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला गोट फार्म बघायला मिळतं। आणि विशेष म्हणजे परदेशातून काही इम्पोर्ट या ठिकाणी शेळ्या मेंढ्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। आणि महत्त्वाचं म्हणजे बरेच आपण फार्म बघतोय कुठल्या तरी एकाच ब्रीडमध्ये काम करत असतात, पण इथं आल्यानंतर शेळ्या मेंढ्यांच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला बघायला मिळतात। तर जाणून घेऊया सक्सेस स्टोरी। माझं नाव शनी अनिल जाधव। तुम्ही जिथं चालू आहे ते कपिला कृषी आणि गोट फार्म आहे, जिथं आम्ही आमच्या 2 मोठ्या बंधूंनी हे गोट फार्म चालू केलं। त्यानंतर मी थोड्या दिवसांनी मी त्यांना जॉईन झालो। तर आम्ही एकदम छोट्या प्रमाणात चालू केलं। मग त्याच्यानंतर आम्ही याच्यात खूप वर्ष टाइम घालवल्यावर किंवा याच्यातून भरपूर शिकून आम्ही आता आमच्याकडे 600 ते 650 पर्यंत प्राणी आहेत। आणि त्याच्यामध्ये काही इम्पोर्टचे आहेत, काही आपले इथले इंडियन आहेत, काही पंजाबचं ब्रीड आहे। हे अशा पद्धतीने आम्ही चालू केले आणि आता पूर्णतः आम्ही सक्सेस म्हणजे एकदम आमचं मोठ्या प्रमाणात आहे। मला सांगा, सुरुवात तुम्ही कधी केलात आणि सुरुवातीला कोणती ब्रीड आपल्याकडे होती? आम्ही स्टार्टिंगला तसं ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस यूट्यूब वगैरे किंवा न्यूज वगैरे एवढं मार्केटिंग जे आपलं डिजिटल मार्केटिंग होतं ते हे नव्हतं। तर आम्ही जे काय असं ट्रेनिंग वगैरे पुस्तकातून वाचून वगैरे असं आमच्या दोन्ही भावांनी हे करून किंवा कुठं कोर्स करून तर हे नवीन स्टार्ट केलं। तर त्यावेळेस आम्हाला मग सांगण्यात आलं होतं की लोकल शेळ्या घ्या किंवा ज्या आपल्या ह्याला विकायला सोपं जाईन असं तसं। तर तसं काही हे नसतं। आम्ही बाजारातून घेऊन आलो, त्यांना हे केलं। तर नवीन असल्यामुळं आम्हाला त्याच्यात भरपूर प्रॉब्लेम आले। एखादी शेळी मोठी शेळी जर तुम्ही बंदिस्त करताय तर तिच्या सवयी चेंज करताय तर ते तुम्हाला प्रॉब्लेम देतात। जर आम्ही जे अनुभव घेतलेले त्याच्यातून आम्ही जे नवीन चालू करतात आता सध्याला, तर त्या लोकांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो की तुम्ही कमी प्रमाणात चालू करा, की पिल्लं घ्या, यंग घ्या, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सवयी आहेत ती त्यांना लावता येतील। जर तुम्ही मोठ्या गाभण शेळ्या घेतल्या आणि त्या जर तुम्ही बंदिस्त करताय तर त्यांच्या सवयी चेंज करून तुम्ही त्यांना बंदिस्त करताय। जर तुम्ही त्यांना व्यवस्थित त्यांची जर एखादी सवय मोडायची असेल तर ते त्यांना हळूहळू चेंज करावं लागते। तुम्ही जर एकदम बंद केली तर ते खात नाही, खाल्लं नाही की ते कमजोर होतात, कमजोर झाले की आजारी पडणं, मग गाभणं वगैरे हे याच्यामुळं मग नवीन माणूसाला हे प्रॉब्लेम फेस करायला लागले, मॉर्टिलिटी झाली तर तो माणूस वैतागतो। आणि त्याला मेन गोष्ट एकतर फॅमिली सपोर्ट नसतो किंवा जे मित्र परिवार असतात ते म्हणतात की काय परवडत नाही, मरायला लागलंय वगैरे, तर तू ते बंद कर। तर ते हे न खचून जाता आपण याच्यातलं बारीक सारीक गोष्टी समजून घेतल्या, एकदम छोट्या प्रमाणात केलं तर तुम्ही हे नंतर 1-2 वर्ष याच्यामध्ये त्यांना काय आजार होतात, खायला काय लागतंय किंवा त्यांचं आजारी पडल्यावर काय ट्रीटमेंट केली गेली पाहिजे। कारण प्रत्येक वेळेस डॉक्टर येणं हे शक्य नसतं किंवा नवीन डॉक्टर ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस त्याला टाइम लागतो वगैरे तसं। तर तुम्ही त्यासाठी तुम्ही हे करू शकताय की एखाद्या डॉक्टर साठी किंवा दुसरे गोट फार्म वाले त्यांच्या बरोबर कन्सल्ट करून त्यांना काय ट्रीटमेंट दिली पाहिजे। मग जसे ते सारखं तसं होतंय तर तुम्ही त्यांना पुन्हा तीच ट्रीटमेंट दिली तर तुम्हाला रिझल्ट तसं भेटन। तर हेच शिकावं लागतं 1-1.5 वर्षभरात। मग नंतर तुमचे 10-15 20 पर्यंत प्राणी सांभाळायची तुमची कॅपॅसिटी किंवा तुम्हाला त्यातलं नॉलेज आलं तर त्याच्यानंतर तुम्ही त्यांना एक जास्त प्रमाणात म्हणजे 50 करू 100 करू शकताय तुम्ही। पण ज्यावेळेस तुम्ही कमी प्रमाणात करता प्रॉफिट सुद्धा कमी राहतं, पण ज्यावेळेस तुम्ही जास्त मोठ्या लार्ज प्रमाणावर करताय त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट त्या पद्धतीने भेटतं। म्हणजे तुमचे जे असं वाटतं स्टार्टिंगला की 2-3 वर्ष आपल्याला काय फायदा होत नाहीये, तर 2-3 वर्षानंतर जे 4थं वर्ष असेल त्यावेळेस तुम्हाला जे काय जे तुमचे 2-3 वर्षाचं गेलेलं आहे तर ते 4थ्या वर्षी तुम्हाला सगळं प्रॉफिट एकाच वर्षात ते होतं। आणि त्यानंतर तुमची जेवढी क्वांटिटी वाढलेली असेल तसं
तसं तुमचं फायदा बी तेवढा होतो. पण लोक स्टार्टिंगलाच आम्हाला 50 करायचे, 100 करायचे, 200 करायचे किंवा लोकांना दाखवण्यासाठी नाही करायचं. आपल्याला फक्त हे शिकण्यासाठी थोड्या प्रमाणात करा. ह्याच्यातलं खाद्य, त्यांचे आजार, त्यांची वागणूक वगैरे ती सगळी समजून घ्या आणि त्यानंतर मोठ्या स्केलवर करा. बरोबर. आता एक मला महत्वाचा प्रश्न पडला, एक तर तुमचं वास्तव्य पुण्याला असतं हो आणि पुण्यासारख्या ठिकाणावरून इकडे येऊन भाडेतत्वावरती जमीन घेऊन एवढा मोठा आता फार्म करता. आज बरेच मंडळी तुमच्याकडे बघत असतील, खूप छान फार्म असंही असेल. पण मला एक सांगा, आतापर्यंत शेळ्या मेंढ्या हा व्यवसाय एक अडाणी माणसाचा अशी लोकांची मानसिकता होती, मात्र आता सुशिक्षित मंडळी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा व्यवसाय करतात. का बरं तुम्हाला असं का वाटलं शेळ्या मेंढ्यांचा हाच व्यवसाय आपण पुढे केला पाहिजे? आता कसं झालं की आमचे दोन्ही बंधू, मी त्यावेळेस शिकत होतो आणि माझे दोन्ही बंधू जॉब करत होते. त्यांना असं वाटलं की आपण जरा जॉब सोडून एखादं काहीतरी बिझनेस चालू करावा. पण मेंटॅलिटी काय असते की आपल्या इथं महाराष्ट्रीयांची की मराठी माणूस धंदा करू शकत नाही की, आणि त्याच्यात फॅमिली बी म्हणजे काही पाहुणे रावळे असतात किंवा आपले मित्र परिवार असतात, ते जमणार आहे का तुम्हाला, हे काय अगोदरच आपलं मोरल डाऊन करून टाकतात. पण जर तुम्ही हे केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कमी प्रमाणात केलं किंवा त्यांना व्यवस्थित त्यांचं संगोपन केलं, मग नंतर तुम्ही जास्त मोठ्या स्केलवर करू शकता. पण जर तुम्ही त्याला जास्त त्यावर लक्ष नाही दिलं किंवा जातीने लक्ष दिलं गेलं पाहिजे याच्यात, मग त्यावेळेस आम्हाला अशा ह्यानी वाटलं काहीतरी नवीन काहीतरी चालू करावं की कारण की जेव्हा आपण जगा वेगळं काहीतरी वागतो त्यावेळेस लोक पहिल्यांदा नावं ठेवतात आणि ते जर सक्सेस झालं तर आपल्याला तीच लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला बी ते शिकवा, हे करा, ते करा. तसंच ह्या धंद्यामध्ये सुद्धा आहे की आम्ही जर बघायला गेलं तर आमच्या 3 पिढ्यांमध्ये आमचे आजोबा सुद्धा पोलीस मध्ये होते, वडील पोलीस मध्ये, चुलते वगैरे. तर हे सगळे आमचे सरकारी नोकरीमध्ये किंवा पुण्यात शिकलेले, आम्ही पुण्यात शिकलो किंवा जॉबला वगैरे पुण्यातच होतो. पण तिकडून जर इकडे यायचं तर आम्हाला भरपूर जणांनी नावं ठेवली किंवा काय केलं, पण आम्हाला आमच्या घरच्यांनी सपोर्ट दिला किंवा भरपूर जे भाऊ वगैरे आहेत आमचे, मावस भाऊ असो किंवा चुलत भाऊ असो किंवा मामाची पोरं, ह्यांनी आम्हाला सपोर्ट दिला, तुम्ही करा म्हणून. तर आम्ही त्याच्या पद्धतीने केलं. काही टाइम असा आला की बंद करावं कारण की प्रॉफिट नाही होते, मॉर्टिलिटी झाली, पिल्लं सांभाळता नाही आली. जसं पुस्तकात लिहिलं होतं की गाभण शेळ्या घ्या आणि त्या तुम्ही पिल्लं झाली की 6 महिन्यात तुमचं प्रॉफिट चालू होईल, असं काही होत नाही. कारण थेरॉटिकली किती आपण वाचलं किंवा बघितलं तर ते हे नाही होत. तर तुम्ही जेवढं प्रॅक्टिकली करता तेव्हा तुम्हाला अनुभव जास्त येणार आहे. तुम्ही कोणी काही सांगतंय किंवा कोण असं करायचंय, जोपर्यंत तुम्ही जर नवीन कोण गोट फार्म चालू करत असेल तर त्यांनी सगळीकडलं माहिती घ्यावी. ज्यावेळी स्वतः चालू करेन त्यावेळेस त्यामध्ये चेंजेस काय करता येईल, कारण की जसं त्यांना प्रॉब्लेम आलाय तसंच तुमच्या फार्मवर येणार असं नाही होत. म्हणजे तुमच्या याच्यात जसं फार्मवर आलाय तर तुम्ही एखाद्याकडून ऐकलं तर तुम्ही तसं त्याच्यात चेंजेस करू शकताय की खाद्य काय देणं आहे किंवा त्यांना खुराक काय देणं आहे, वेट गेन कसं करायचंय, पिल्लांच्या तब्येती कशा हे करायच्या, तर त्यांना दूध कसं पाजलं गेलं पाहिजे की परत त्या दुधामध्ये काय टाकलं गेलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला भरपूर गोट फार्मचे भेटी देऊन तुम्हाला त्यांच्यातून फक्त नॉलेज घ्यायचंय आणि मग नंतर जेव्हा तुम्ही चालू करणार आहे त्यामध्ये काय चेंजेस करायचं हे तुम्हाला हळूहळू तुमच्या चालू याच्यामध्ये करावं लागेल. पण तुम्ही जर म्हणत असाल की अगोदरच आम्ही भरपूर युट्यूब बघितलंय, हे बघितलंय, आम्हाला सगळी माहिती आहे, माहिती जरी असली तरी थेरॉटिकली जरी असली तरी प्रॅक्टिकली करण्यास खूप महत्वाचं असतं. जरी डॉक्टर जरी व्हायचं असलं तर MBBS त्या माणसाला कमीत कमी त्या डॉक्टरला एखाद्या सर्जनच्या हाताखाली 10 वर्ष काम करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला मग स्वतःला एक ऑपरेशन करायला हे देतात. जर एखाद्या डॉक्टरला जर 10 वर्ष म्हणजे तो 5 वर्षाचा अगोदर अभ्यास करून सुद्धा त्याला प्रॅक्टिस करावंच लागते 10 वर्ष, त्याशिवाय त्याला त्या एखाद्या इंडिव्हिज्युअल माणसाचं ऑपरेशन करायला देत नाही. कारण की त्याला कोणाच्या तरी देखरेखीखाली, कोणाच्या तरी जे जुना डॉक्टर आहे त्याच्या याच्या खालीच त्याला काम करावं लागतं. पण ज्यावेळेस त्याला त्या 10 वर्षाचा एक्सपिरियन्स येतो त्यावेळेस तो पुढे हे करतो. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा शेळी पालन मध्ये तुम्ही जर आहे तर ह्याच्यामध्येच तुम्हाला काय प्रॉब्लेम आले होते, पावसाळा आल्यावर तुमच्या ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आले, तुमचं आता जमिनीवरचा शेड आहे, अर्ध कोबा आहे, अर्धा माती आहे, त्यामध्ये मातीमध्ये काय प्रॉब्लेम येतात, उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम येतात, थंडीमध्ये काय प्रॉब्लेम येतात, ह्याच्यामध्ये ऋतू चेंज झाले की तेवढे प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहेत. आणि बंदिस्त असल्यामुळे एकाला झालं की ते दुसऱ्यांना
वाढलं जातं. आणि जर बाहेर जे फिरिश्ते असतात त्यांचं वेगळं असतं की त्यांना खाद्य देणं नाहीये किंवा खुराक देणं नाहीये की काय नाही, सगळं त्यांना फुकट भेटतं. त्यामुळं ते त्यांची जी कॉस्टिंग आहे ती कमी आहे त्यांना. जर तुम्ही बंदिस्त करताय तर त्यामध्ये कॉस्टिंग वाढते, तुमचं लेबर आले, तुमचं शेड आलं, स्वतःच लेबरचं हे आलं, खाद्य आलं, खुराक आला, याचं सगळ्यांचे कॉस्टिंग आहे ना. मग त्या पद्धतीने तुम्हाला त्यांना सांभाळायचंय तर त्यांना ते आजार बी नाही झाले पाहिजे किंवा ते व्यवस्थित जेवढं सांभाळतात तेवढे तुम्हाला पिल्लं बी चांगली भेटतील. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यावंच लागतील नवीन माणसांना. आता एक मला महत्वाचं सांगा, आता बरेच आम्ही फार्म बघतोय, बरेचदा असं दिसतंय की एखादा शेळीपालक एखाद्याच व्हरायटीमध्ये काम करत असतो, परंतु इथं आल्यानंतर तुमच्याकडे शेळ्यांच्या पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, मेंढ्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. का बरं असं वेगवेगळ्या व्हरायटी निवडीपाठी मग काय विशेष कारण? आता जे मार्केटमध्ये जास्त चालतंय, नवीन फार्म जर चालू करणार त्यांना जर जे ब्रीडिंग साठी जे हे करतात, जसं आफ्रिकन बोर किंवा बिटल, पंजाबचं बिटल जे आहे ते आपल्या इथं कसं की लोक नवीन चालू करायचं तर उस्मानाबादी सारखं दिसतं ते, म्हणून ते लोकल याच्यावर तर बिटलनी चालू करतात. आफ्रिकन बोर ही डेव्हलप केलेली ब्रीड आहे, ही त्यांची 2 पिल्लं देणं दुधासाठी किंवा त्यांचं जठर जे यकृत जे आहे ते मोठं असल्यामुळे ते कमी प्रमाणात खाल्लेलं सुद्धा चांगलं पचून त्यांच्या शरीराला वाढ चांगली होती. त्यामुळे जेवढं आपण दुसऱ्या शेळ्यांना किंवा आपल्या लोकल शेळ्यांना उस्मानाबादीला जेवढं खायला देतं तेवढंच त्यांना दिलं सुद्धा तरी त्यांचं वेट गेन जास्त भेटतं. आणि तुम्ही जर बोर किंवा क्रॉस ब्रीडिंग केलं तर तुम्हाला रेट कमी भेटतो. मग आम्ही त्यासाठी 2 ब्रीड ज्या चालतात की आपल्या इथं बोर चालतंय किंवा बिटल चालतंय तर ह्या 2 आपण हे करतोय. पण सध्याला ज्या लोकल याच्यामध्ये जसं जे जास्त प्रमाणात भेटतं तर ते त्याची प्राइस आपोआप कमी होते आणि जे कमी भेटतं त्याची प्राइस वाढली जाते. तसं त्यांचं सुद्धा आहे. बोर आपल्या इथं जास्त प्रमाणात भेटत नाही त्यामुळे त्यांची रेट जास्त आहेत. बिटल हरियाणा पंजाब इथलं लोकल ब्रीड आहे तर लोक तिकडून घेऊन येतात, कमी प्रमाणात भेटतं, कमी प्राइस मध्ये भेटतं म्हणून. किंवा बोर ही की प्रॉपर बसून स्टॉल फिडिंग वरच सेट आहे की जे तुम्ही बंदिस्त बी करू शकताय किंवा फिरू बी शकताय जसं तुम्हाला आहे. पण नवीन बंदिस्त शेळीपालन चालू करणाऱ्यांनी जर बोर पासून चालू केलं तर ते सुद्धा चांगलं आहे. किंवा बारीक यंग पिल्लं घेतली किंवा यंग फिमेल घेतल्या तर त्या तुम्हाला नवीन माणसाला चालू करायला एकदम सोपं जातं आणि चांगलं जातं. आणि वेगवेगळ्या आता मेंढ्यांमध्ये आपण काय केलेलं आहे की जे डॉर्पर जातीची मेंढी आहे ही सुद्धा आफ्रिकन बोर नावाच्या संस्था जी आहे त्यांनी डेव्हलप केलेलं ब्रीड आहे. त्यामध्ये ब्लॅक हेड झालं किंवा व्हाईट हेड डॉर्पर झालं, ह्या 2 ब्रीड ज्या आहेत ह्या 2 पिल्लं द्यायला, वेट गेनला किंवा दुधाला चांगले. तर बाकीचे जे आहेत आपल्या इथल्या म्हणजे माडगाळ झालं, खेरा झालं, परत नारी सुवर्ण, ह्या ज्या आहेत ह्या जेवढं तुमचं वेट गेन पाहिजे तेवढं देत नाही. त्यांना जर आपण जर ह्यांच्यातला मेल जर क्रॉस केला तर तुम्हाला कमी टाइम मध्ये म्हणजे 6 महिन्यात तुमचं पिल्लू 20 किलोचं होतं तर याचं 3 महिन्यातच होतं. म्हणजे तुम्हाला कमी टाइम मध्ये जास्त वेट गेन भेटतंय. तर त्यासाठी तुम्ही क्रॉस ब्रीडिंग डॉर्परनी करू शकताय आपल्या लोकांना. पण जर तुम्ही मेंढ्यांचं करत असाल तर बोरचं करत असाल किंवा शेळ्यांचं करत असाल तर क्रॉस ब्रीडिंग न करता जेवढं तुम्ही चांगलं हे करताल तेवढं चांगलं राहील. तर मंडळी आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे जाऊयात. आता इथं जवळपास 600 प्राणी आपल्याला बघायला मिळतात. तर एवढ्या सगळ्यांचं संगोपन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं इथं शेडची रचना कशा पद्धतीने केलेली आहे ते आता आपण जाणून घेऊयात. सनी भाऊंच्याकडे काय सांगाल दादा, शेडची रचना कशी केलाय, त्यानंतर दिशा कशी ठरवलाय, सविस्तर माहिती. आता कसं आहे की शेड जर तुम्हाला हे करायचं तर दोन्ही जी पूर्व पश्चिम दिशा आहे किंवा उत्तर दक्षिण दिशा आहे ह्या दोन्ही दिशांचं तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता जर पूर्व पश्चिम जर केलं तर पूर्व पश्चिम केलं तर तुम्हाला जे पावसाचा प्रॉब्लेम येतो, कारण की आपल्या इथं पाऊस पूर्वनी किंवा पश्चिमेने येतो तर ते शेड मध्ये येतो. आणि जर उत्तर दक्षिण केलं तर मग उत्तर दक्षिण केलं तर पावसाचं पाणी आत येणार आहे. जर पूर्व पश्चिम केलं तर पावसाचं पाणी आत नाही येणार पण तुमचं ऊन बी सुद्धा येणार नाही आतमध्ये. म्हणजे जेणेकरून तुमचं निर्जंतुकीकरण हे राहणार नाही, शेड राहणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला एकतर पूर्व पश्चिम बी म्हणजे तुम्हाला दोन्ही त्याचे फायदे बी आहेत आणि काही तोटे सुद्धा आहेत. जर पाऊस आतमध्ये येणार असेल तर तुम्ही त्यासाठी साईडने नेट सेट मारू शकताय की जेणेकरून पावसाची कारण की जेव्हा नवीन पाऊस चालू होतो
असतो ज्यावेळेस पहिले एखादा महिना वाऱ्यानुसार पाऊस चेंज होत राहतो किंवा आतमध्ये जास्त येतो तो पाऊस, तर जेणेकरून काय होतं की मग खालचा कोबा किंवा काय असेल तर ते वल्ला राहतो. मग वल्ला राहिला की प्राण्यांना बसायला जागा नसली किंवा ते वल्ले झाले तर ते स्ट्रेस मध्ये जातात, मग आजारी पडतात ते, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला हे होईल. तर आता जर तुम्ही ज्या आपण शेडवर आहात तर ते हे शेड आपण हाईटला असल्यामुळं ह्याचं थंडीमध्ये सुद्धा हे खालून ऊब भेटली, लेंड्यांची ऊब भेटते, त्यामुळे हे गरम राहतं. उन्हाळ्यात वारं व्हेंटिलेशन चांगलं राहतं किंवा पावसाळ्यात ह्याच्यातलं पाणी जरी पडलं तर लवकर सुकलं जातं, कारण की एक 10 ते 15 मिनिटात हे पूर्णतः सुकून जातं. पण ह्याला खर्च जास्त आहे. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही कोबा केला तर त्याला खर्च कमी आहे आणि त्याचं जे प्रॉब्लेम जे आहेत ते जास्त आहेत. किंवा मुरमाचं केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोचीड आले, हे आले तर पिसवा वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला त्रास देतील. बरोबर. मला सांगा, आता तुम्ही इथं शेड जर बघितलं तर ठराविक उंचीवरती तुम्ही याची रचना केली आहे आणि इथं ठेवलेलं आहे, ह्याचा नेमका कसा फायदा होतो आणि अजून काही विशेष बाबी याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवतं? आता जर तुम्ही कोबा केला किंवा मुरमाच्या याच्यावर केलं तर मुरमाच्या याच्यावर केलं तर त्यामध्ये तुम्हाला जे लघवी वगैरे होती तर त्यामुळं काय होतं की जे पावसाळ्यात ते चिकचिक जास्त होती किंवा त्याला पायखुरांमध्ये त्यांच्या जखमा होत्यात, त्याला त्यामुळं त्याने फंगस येते तिथं, तर लंगडणं वगैरे हे प्रॉब्लेम येतात. किंवा उन्हाळ्यात तुमचं जर त्याला ज्यावेळेस ते लघवी केलेलं असतं, उन्हाळ्यात जास्त हीट असल्यामुळं काय होतं की त्याच्यामधून भरपूर वायू बाहेर निघतात, तर त्यामुळं निमोनिया वगैरे हे प्रॉब्लेम्स होतात. किंवा कोबा झाडणं झालं, हे मॅन्युअली कष्ट जास्त आहेत. आणि जर तुम्ही हे जर केलं, हा जर हे याच्यानुसार जर तुम्ही हे केलं तर याच्यामध्ये तुम्हाला झाडणं नाहीचे किंवा तुमचे उन्हाळ्यात तुमचं जे आहे ते वातावरण खेळतं राहिल्यामुळं प्राणी जास्त गरमीने हे हापकत नाहीयेत किंवा ते जास्त त्यांना गरम नाही होत, तर ते जास्त चांगले राहतात. किंवा पावसाळ्यात काय होतं की कोबा वल्ला झाला की तिथं बसणं किंवा चिकचिक होतं, त्यामुळे ते बसणं किंवा त्यांना बसून रवंत करणं, तर प्राणी त्याच्यामध्ये चिडचिडा होतो किंवा ट्रेस मध्ये जातो. पण ह्याच्यामध्ये सुक्क राहिल्यामुळे तो बसू शकतोय, आरामशीर हे करू शकतोय. किंवा थंडीमध्ये सुद्धा तुम्हाला जे खाली कोबा थंड गार पडतो तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला ताप येणं वगैरे हे भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात. तर हे तुम्हाला थंडीमध्ये सुद्धा खालून हाईट असल्यामुळे लेंडीची ऊब तुम्हाला भेटली जाते, तर त्यामुळे ते गरम व्हेंटिलेशन चांगलं राहतं. तर ह्याचे फायदे बी आहेत, पण ह्याला थोडं खर्चिक आहे. हा, म्हणजे जर तुम्ही कोब्याचं जर कोबा हे केलं, मुरमाचा केला तर त्यामध्ये खर्च कमी आहे, आणि जर कोबा केला तर थोडा खर्च वाढला जातो. आणि जर हे करायचंय तर यांच्यामध्ये आणखी खर्च म्हणजे वाढलाच जातो. म्हणजे त्यामध्ये लोखंड वाढलं जातं, तुमची हाईटचं लोखंड किंवा जे खाली जे फॅब्रिक वापरलंय आपण, म्हणजे फायबरचं जे प्लेटी वापरल्यात तर त्या तुम्हाला त्या खर्चिक जातात. जर तुम्ही 1000 स्क्वेअर फीटचं जर कोब्याचं शेड बनवताय तर हे असं बनवायचं असेल तर तुम्हाला एक एक्स्ट्रा 60-70 हजार रुपये तुम्हाला खर्च येतो. म्हणजे एक 1000 स्क्वेअर फीटला ह्याला 50 हजार रुपये त्या शीटला जातात एक्स्ट्रा. आणि लोखंडाचे एक्स्ट्रा तुम्हाला चार्जेस जे वाढवायचे, हाईट वाढवायची, त्यामुळे 4-5 फुटाचं लोखंडाचं मजुरी वगैरे हे जाते. पण जर हे केलं तर तुम्हाला ह्याच्यात प्राणी तुमचे स्वच्छ बी राहतात, चांगले बी राहतात, आणि तुम्हाला एक मॅन पॉवर, महत्वाची गोष्ट म्हणजे मॅन पॉवर कमी लागते. आता हे एवढं मोठं जे शेड आहे, ह्या शेड मध्ये तुम्ही एक जोडी किंवा एकटा माणूस सुद्धा सांभाळू शकतो. पण हेच जर 6000 स्क्वेअर फीटचं जर तुम्ही खाली कोब्याचं केलं तर त्यासाठी तुम्हाला 2 जोड्या लागणार म्हणजे लागणारच आहेत. म्हणजे त्यांचं झाडून काढणं, ते उचलणं आणि मग ते दुसरीकडे नेऊन टाकणं किंवा त्यांना खाद्य टाकणं, हे करणं, हे तुम्हाला मॅन पॉवर जास्त लागल्यामुळं आपण म्हणतो की स्टार्टिंगला पैसे जास्त जातात, पण नंतरनी तेच थोडं नंतरनी त्याचं
तेच आपण जे कामगारांना पैसे देणार आहे किंवा काय करणार, तर तेच परत फिरून एक वर्षभराने ते एकसारखंच होतं. पण ह्यानी काय होतं की प्राणी चांगले राहतात तुमचे. आता महत्वाचं म्हणजे आता पावसाळा सुरू आहे सगळीकडे आणि हो. बऱ्याच शेळ्या मेंढ्यांच्या फार्मवरती पावसाळ्यामध्ये खूप आरोग्याच्या समस्या जाणवतात. तर नेमकं याच्या आरोग्याच्या समस्येमध्ये पावसाळ्यात येणारे रोग काय असतात आणि त्याला प्रतिकार म्हणून तुम्ही काय काय याच्यामध्ये जे मेडिसिन असतील किंवा लसीकरण असेल नेमकं काय काय करतात? आता याच्यामध्ये आजारी पडण्याचं एकच हे असतं की पावसाळ्यामध्ये भिजल्यामुळं किंवा बसणं वल्ल गार असल्यामुळं एकतर टेम्परेचर वाढणं, त्यांचं ताप येणं, सर्दी होणं किंवा निमोनिया, भिजल्यामुळं निमोनिया होणं. निमोनियाचं लक्षण म्हणजे जुलाब होणं किंवा सर्दी असणं, हे तुम्हाला प्रॉब्लेम्स त्यामध्ये फेस करावं लागतात. मग जर तुम्ही त्यासाठी काय असं वॅक्सिनेशन वगैरे काही नाहीये, जे वर्षातून एकदाच एक PPR जे आहे, TB आहे, HF आहे, यांचं वॅक्सिनेशन तुम्ही एकदाच वर्षातून करू शकताय. पण ऋतूनुसार चेंज करण्यासाठी असं कुठलं वॅक्सिन नाही. पण जे महत्वाचं जे आहे सर्दी, ताप येणं किंवा हे जे आहेत ते तुम्हाला अँटीबायोटिकनीच तुम्हाला हे करावं लागते. मग ते चेंजेस नुसार कधी प्राण्यांची तब्येती जर तुमच्या चांगल्या नसतील तर त्या तुम्हाला आजारी पडण्याचे जास्त हे भेटतात. पण जेवढी त्यांची हेल्थ चांगली राहील तर ते आजारी पडण्याचे, कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती तेवढी वाढलेली असते, त्यामुळे ते लवकर आजारी नाही पडत. पण जर लईच कमजोर प्राणी असेल तर तो सारखाच आजारी पडत राहतो. बरोबर. आता तुम्ही भाडेतत्वावरती हे सगळी जमीन घेतलाय, तर जवळपास 600 प्राणी तुमच्याकडे आहेत. तर एवढ्या सगळ्या प्राण्यांसाठी जो काही खाद्याचं असेल किंवा चाऱ्याचं जे नियोजन तुम्ही केलंय ते किती क्षेत्रावरती आहेत आणि व्हरायटी कोणकोणत्या चाऱ्याच्या कोणकोणत्या व्हरायटी आपल्याकडे? आता आपण हिरव्या चाऱ्यामध्ये हत्ती गवत झालं, मेथी घास झाला, दशरथ घास झाला किंवा सुबाबळ, हे आपण याच्या शेतामध्ये लावलंय, किंवा मका झाली हे आपण शेतात लावलेलं आहे. किंवा सुक्या चाऱ्यामध्ये झालं तर हरभऱ्याचं भुसकाट झालं, तुरीचं, सोयाबीनचं, किंवा राजस्थान साईडला हरिपत्ती वगैरे भेटतं, MP साईडला तुम्हाला गवार मसूरचे हे भेटतं, किंवा राजस्थानला गवारफल्ली बी भेटते. हे सुका चारा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता शेळ्यांसाठी, जेणेकरून तुम्ही ते वर्षाला जसं सीझन नुसार हरभरा आता जेव्हा निघतो त्यावेळेस तुम्ही हरभऱ्याचं स्टॉक करून ठेवू शकताय, तुरीचं किंवा सोयाबीनचं. आता आपल्या इथल्या लोकांचं असं आहे की सुका चारा हे खात नाही वगैरे, पण जशा तुम्ही सवय लावतात त्या पद्धतीने 1-2 दिवस ते थोड्याशा इकडं तिकडं करतात, कमी खात्यात वगैरे. पण तसं तुम्ही त्यांना जशा सवय लावतील, त्यांना माहिती आता मालक आपल्याला हेच देणार आहे किंवा आपल्याला सांभाळणारा जो देत आहे ते तेवढंच हे करतात, ते त्यांना हळूहळू आणि ते चांगल्या पद्धतीने खायला चालू करतात. पण चाऱ्यापेक्षा तुम्ही जास्त जर खुराकावर जास्त लक्ष दिलं तर ते तुम्हाला जास्त हेल्दी प्राणी राहतात, कारण त्यामधून प्रोटीन झालं, फॅट झालं किंवा ऑइलचं हे झालं, हे त्यांच्या शरीरामध्ये गेल्यामुळे त्यांची तब्येती चांगल्या राहतात. आणि चारा हे कमी एक जे पोट भरण्याचं काम जास्त करतं, त्याच्यातून तुम्हाला हेल्थचं एवढं हे नाही भेटत. जर तुम्हाला वजन पाहिजे नाहीत किंवा त्यांना त्यांची हेल्थ चांगली पाहिजे किंवा पिल्लं जर चांगली हवी असेल तर तुम्हाला खुराकावर जास्त लक्ष द्यावं लागेल. निश्चितपणे. आता महत्वाचं शेळीपालनामध्ये पिल्लांचं संगोपन अतिशय महत्वाचं असतं, कारण पिल्लं हेच आपल्याला प्रॉफिट मिळवून देत असतात. आपल्या फार्ममध्ये संख्या खूप आहे, मग इथं पिल्लांचं संगोपन कशा पद्धतीने आपण करतो? आता पिल्लांचं कसं आहे, जसं पिल्लू जन्मलं तर जन्मल्यावर 1 दिवस आपण ते आईपाशी ठेवतो, पण जसं दुसऱ्या दिवसापासून त्यांना बॉटल फिडिंग बी आपण सवय लावतो. कारण की जसं जसं पिल्लू मोठं होत जातं तसं तसं आईचं दूध कमी होत जातं, मग त्याची भूक वाढलेली असती आणि आईला दूध कमी असल्यामुळं मग ते लहानपणी ग्रोथ त्यांची खुंटली जाते. म्हणून आपण काय करतो, स्टार्टिंग पासून बॉटल फिडिंग का करतो, कारण की त्यांच्या जर जसं आईचं दूध कमी झालं आणि यांची भूक वाढली तर आपण जर बॉटल फिडिंग करायला गेलो तर त्या सवयी त्यांना लागल्या नाही जात, मग ते दूध नाही पिणार बॉटल फिडिंगनी. म्हणून त्यांना एक पहिल्यांदाच आपण पहिले 1 दिवस झालं, 2 दिवसानंतर आपण त्यांना बॉटल फिडिंग याच्यासाठी करतो, थोडंसं का व्हायना, एक 10 ml का व्हायना, पण त्यांना ती बॉटलची सवय लागावी म्हणून हे करतो आणि मग आईपाशी सोडतो आपण. पण जसं जसं त्यांना भूक वाढत जाते तेव्हा आईचं दूध कमी होत जातं, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना बॉटल फिडिंग जर केलं, एक्स्ट्रा दूध जर दिलं तर त्यांची ग्रोथ चांगली राहते. जर लहानपणी ग्रोथ जर चांगली राहिली तर तुम्हाला
ते पिल्ल सुद्धा चांगली मोठी हे होतात. त्यात आम्ही ब्रीडिंगला जर विकतोय, आम्ही जर चांगला माल एखाद्याला जर दिला तर तो त्याचं सक्सेस त्याला वाढवण्यासाठी त्याला ते सोपं जातं. जर त्याला कमजोर प्राणी दिला तर ते त्याचं तो नुकसानातच जाणार आहे. जर आम्ही जे फेस केलेलं आहे, आम्ही जे आमचे जे अनुभव आहेत त्यातूनच आम्ही शिकलेलो की आम्हाला जर कोणाला एखादा जर प्राणी आम्ही कमजोर असेल तर तेव्हा आम्ही ते देत नाही एखाद्याला, किंवा त्याच्याबद्दल प्रॉपर सांगतो की जर एखाद्याला घ्यायचंच असेल तर आपण, पण मोस्टली आम्ही देतच नाही. पण जे चांगले प्राणी, जितके सदृढ तुम्ही प्राणी देताल तेवढेच तुमचे प्राणी पुढं वाढले जातात चांगल्या पद्धतीने. म्हणून पिल्लांना सुद्धा आपण खुराक चांगलं देणं किंवा बॉटल फिडिंग करून झालं की 15 मिनिटं आईपाशी सोडलं की आईचं दूध पिऊन घेतात, आणि दूध पिऊन झालं की मग त्यांना आपण परत वेगळं करतो, मग त्यांना आपण एक्स्ट्रा खायला बी देतो. मग सुका चारा झाला किंवा खुराक झाला हे आपण त्यांना देता येतं. आणि जर पिल्ल वेगळी केली तर आपल्याला, आपण जे आहेत शेळ्या आहेत, आपण यांना पैसे देऊन किंवा ह्यांच्यावर खर्च करूनच आपण हे सांभाळतोय. तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्यांच्यातून प्रॉफिट झाला पाहिजे. मग तेच जर आपण जर ते लवकर गाभण व्हावी, जर पिल्लू त्यांच्याबरोबर खेटून राहिलं तर ते लवकर माझावर येत नाही, आणि माझावर नाही आलं की मग लागवड नाही होत. मग त्यांना आपल्याला सांभाळावं लागतं, आणि 1 महिना जरी एक्स्ट्रा सांभाळायचं म्हणजे 700 ते 1000 रुपये आपल्याला एकाशी मागं जातं. ज्यावेळेस आपण 10-15 सांभाळतो त्यावेळेस काय नाही वाटत, पण ज्यावेळेस आपण लार्ज याच्यावर करतो, जेव्हा 100 करतो, 200 करतो, जर 100 केलं तर 1000 रुपये एका प्राणी मागं जर आपण महिन्याला वाचवतोय तर ते लाख रुपये वाचले जातात. ही क्वांटिटी मध्ये जर असेल तर ते जास्त वाचलं जातं. मग तीच जर शेळी जर गाभण राहिली, मग ते जर पिल्लू जर कंटिन्युअसली तिला जर पीत राहिलं तर ते काय होतं की कंटिन्युअस पीत राहिल्यामुळे ती लवकर माझावर येत नाही, आणि माझावर आली नाही की मग तिला आपल्याला 1-2 महिने आणखी सांभाळावं लागतं. जर पिल्लू तिच्या बरोबर नसेल कंटिन्युअसली तर ती खाती बी चांगली लवकर, कमीत कमी 21 दिवसानंतर लवकर माझावर बी येते. आणि जर तुमचं शरीर चांगलं असेल, खाद्य चांगलं असेल, तर तुमच्या प्राण्यांची हेल्थ चांगली असेल तर ती 21 दिवसानंतर तुम्ही त्यांची लागवड करू शकताय. आणि ती गाभण झालं म्हणजे आपण जसं म्हणतो ना की वर्षातून 2दा वेत देतात. जर त्यांच्या तब्येती चांगल्या असतील आणि तुम्ही त्यांना पिल्ल जर कंटिन्युअसली नसतील तर तुमच्या ते वर्षातून 14 महिन्यातून 2 वेत भेटतात. पण जर तुम्ही जर तसा म्हणजे जे पुस्तकात लिहिलंय किंवा जे लोकांनी, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करताल त्यावेळेस तुम्हाला मग ते 18 महिने जर तुम्हाला 2 महिने हे करायचंय तर ते 4 महिने तुम्ही एक्स्ट्रा सांभाळताय ना शेळी. मग तेच खर्च, ह्याच्यातले 1-1 रुपये सुद्धा तुम्हाला बारीक लक्ष देऊन हे करावं लागेल. जर खाद्य देताय, सुका चारा देताय, वल्ला चारा देताय किंवा खुराक देताय, ह्याच्यामध्ये सुद्धा किती खर्च येतो, दिवसाला शेळीला किती खर्च येतो, त्यांचा किती खर्च झाला पाहिजे. लईतले 25 ते 30 रुपये दिवसाला एका शेळीला खर्च झाला पाहिजे. मग त्याच्यापेक्षा जास्त होतंय तर ते आपल्याला कमी कसं करता येईल. म्हणजे त्यांना द्यायचं म्हणलं तर आपण चांगलं बी सोनं बी देऊ शकतो, पण त्यांना आपण एवढं कॉस्टली देऊन सुद्धा ते परवडलं पाहिजे ना. हा, मग त्या हिशोबाने आपल्याला त्यांना जर खाद्य देतोय तर ते आपल्याला परवडलं पाहिजे. कारण की त्यांचं खाद्य आणि संगोपन जे आहे, सांभाळणं वगैरे, हे लईत लई आपल्याला एका शेळीला 1000 रुपये महिन्याला खर्च आला पाहिजे. 700 ते 1000 रुपयाच्या दरम्यान आला पाहिजे. मग त्यात त्यांचं मेडिसिन झालं, कामगारांचा पगार झाला, खाद्य झालं, किंवा शेडचं आपलं स्वतःचं शेड त्याला आपण इन्व्हेस्ट केली, त्याचं समजा त्याचे थोडेफार पैसे झाले, 2-4 असं करून सगळे एक आपण 25 ते 30 रुपयापर्यंत एका शेळीला गेला पाहिजे, किंवा 700 ते 1000 रुपयापर्यंत खर्च आला पाहिजे शेळीला. जर तुमचं बजेट त्याच्या पुढे जातंय तर मग ते कॉस्टली जातं, मग ते परवडलं बी गेलं पाहिजे. आता मला सांगा, पिल्लांची असेल किंवा शेळ्यांची, मेंढ्यांची असेल किंवा पिल्लांची असेल, ह्या सगळ्यांचं चांगली वाढ होण्यासाठी किंवा वजनामध्ये भर पडण्यासाठी मग वेगळं काय असं तुम्ही मेडिसिन वगैरे देता का, किंवा असं काही विशेष आहे का? आता पिल्लू जेव्हा बारीक असतं तेव्हा त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी असते, किंवा त्याचं जे पचन करण्याचं जे जठर असतं ते बारीक असतं, ते एवढं डेव्हलप झालेलं नसतं. तर जेवढं तुम्ही त्यांना मग खाद्य तर नाही देत आपण त्यांना, कारण लहान असल्यामुळे ते खाद्य खात नाही. तर त्यांना आईच्या दुधातून जास्तीत जास्त जर तुमची शेळी जर चांगली असेल तर तिच्या दुधातून तुम्हाला त्याला कॅल्शियम,
कॅल्शियम प्रोटीन वगैरे ते जातच त्यांच्यातून. पण जर तुम्ही त्यात दुधात ऍडेड आणखी जर त्यात वरून कॅल्शियम प्रोटीन किंवा जे मिनरल मिक्सचर आहे किंवा काय असेल ते तुम्ही देऊ शकताय. लिव्हर टॉनिक झालं किंवा त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवायला किंवा त्यांची नर्वस सिस्टम चांगलं राहण्यासाठी ह्याच्यासाठी तुम्ही ऍडेड तुम्ही त्यांना देऊ शकताय. न्यूरोकाइंड झालं किंवा वायमरल झालं, ग्रोई प्लस झालं, हे जे आहेत हे एक वीरबॅक कंपनी म्हणून आहे, त्यांचं प्रोडक्ट आहे. तर हे चांगल्या कारण की आपल्या इथं वेटनरी मध्ये ही कंपनी 2-3 कंपन्या ज्या जेन्युइन आणि चांगल्या कंपन्या आहेत. तर ह्यांचं प्रोडक्ट थोडं कॉस्टली आहे पण रिझल्ट चांगला भेटतो. आणि तुम्ही जर कॅल्शियम वगैरे किंवा लिव्हर टॉनिक दिली, लिव्हर टॉनिकनी काय होईल, भूक वाढली जाते त्यांची, मग दूध लवकर ते खायला लागतील. खाल्लं की त्यांची ग्रोथ जास्त होईल. त्यासाठी तुम्ही दुधातून मिक्स करून एका नवीन पिल्लाला जर असेल तर 1 ml, 1.5 ml, 2 ml अशा हिशोबाने तुम्ही देऊ शकता. तर शेतकरी म्हणून आता बऱ्यापैकी आपण माहिती घेतलेला, पण प्रत्यक्षात हा फार्म कसा आहे आणि इथले वेगवेगळे जे जाती आहेत, व्हरायटी आहेत, ते आता आपण प्रत्यक्षात बघणार आहोत आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग. आपल्याकडे हे आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आहेत. ह्या निमकर लाईन जी आहेत, फलटणचे निमकर, त्यांनी ही ब्रीड पहिल्यांदा आणली होती. पण त्यासाठी आपण आता इम्पोर्टचे मेलनी क्रॉस करून हे जनरेशन वाल्या फिमेल आहेत. ह्याच्यात ज्या फिमेल आहेत त्या 2nd जनरेशनच्या आहेत की ज्यांचे आजोबा किंवा त्याचा इम्पोर्टचा मेल असल्यामुळं. आणि निमकरची लाईन जी ओरिजिनल बोरची आहे, ज्याचे बॉडी स्ट्रक्चर हेवी आहे किंवा त्यांचे बोन स्ट्रक्चर जास्त मोठे आहे, वेट गेन जास्त भेटतं, तर तुम्हाला त्या ह्याच्यातले हे बोरच्या 2nd जनरेशनच्या आपल्या फिमेल आहेत. आणि इकडं ज्या आहेत ह्या डॉर्पर जातीच्या मेंढ्या आहेत. ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड अशा आणि ब्राऊन हेड अशा 3 पद्धतीमध्ये ह्या कलर मध्ये भेटतात. पण यांचं व्हाईट हेड मध्ये जे आहेत हे आफ्रिकन डॉर्पर ओरिजिनल ब्रीड आहे, जे आपण बाहेरून आणलेलं आहे. यांचं वेट गेन 2 पिल्लांना 2 पिल्लं देणं किंवा दुधाला चांगले आहेत. दूध चांगलं असल्यामुळे यांची पिल्लांची ग्रोथ चांगली होती. जेवढं आपल्या इथल्या लोकल मेंढ्या ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्त ग्रोथ म्हणजे डबल किंवा टिबल पद्धतीने जास्त फास्टली ग्रोथ होती यांची. किंवा हे जे आहे बोर किंवा डॉर्पर, हे बोर नावाच्या संस्थेने डेव्हलप केलेलं ब्रीड आहे. ह्याच्यामध्ये आणखी याच्यापेक्षा डेव्हलप केलेलं कुठलं ब्रीड नाहीये की आणखी चांगलं असलेलं किंवा स्टॉल फिडिंगला सेट असलेलं हे ब्रीड आहे. तर ह्यांचं हे होतं. आता ह्याच्यामध्ये जे आहेत त्या आपल्या काही क्रॉसिंग वाल्या फिमेल आहेत, ज्या मेंढ्या आहेत, ज्याच्यामध्ये माडगाळ, खेरा, नारी सुवर्ण, मरिनो ह्यासारख्या अशा ब्रीड आहेत ज्या आपल्या इथं इंडियामध्ये भेटतात. त्यांना आपण डॉर्पर क्रॉस करतो आणि वेट गेनला आपल्याला त्यांची पिल्लं चांगली भेटतात. तर यांची जी पिल्लं आपण जे आपल्याकडे असल्यामुळं आपण यांना कपिला ब्रीडच्या नावाने आपण यांची पिल्लं विकतो आपण, की ब्रीडला काहीतरी नाव असावं म्हणून आपण कपिला ब्रीड म्हणून हे ह्या पद्धतीने विकतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा दोन्हीकडे सुद्धा आपल्याकडे बोरच्या त्या यंग फिमेल होत्या ज्या पहिल्या तुम्ही बघितल्या, ज्या ह्या आहेत ह्या फिमेल आपल्या 4थ्या-5व्या वेताच्या फिमेल आहेत, ज्या पूर्ण ग्रोथ झालेल्या आहेत. जर ह्या जनरेशनच्या फिमेल आहेत तर इम्पोर्टच्या फिमेल सारख्याच आपल्या ह्या हेल्दी आणि मोठ्या आहेत, कारण यांचं जेनेटिक चांगलं आलेलं आहे. कारण यांचा जो फादर होता किंवा आजोबा होता तो इम्पोर्टचा असल्यामुळे यांचं जेनेटिक चांगलं झालेलं आहे. आता हा जो मेल आहे हा इम्पोर्टचा आहे, ह्यो 10च महिन्याचा आहे. ह्याची ग्रोथ की ह्यो जर पूर्णता बघितलं तर आपल्याकडं एक पूर्ण ग्रोथ झालेला मेल जो आहे आपल्याकडं तो कमीत कमी 120 ते 130 किलोचा मेल आहे, जो बोर मध्ये आपल्या इथं सहजासहजी तुम्हाला भेटणार नाही बघायला. ह्या दोन्ही साईडला बी इकडं बी बोरच्या फिमेल आहेत. आणि ह्या साईडला जे आहेत आपण एक छोटे छोटे कप्पे केलेले आहेत की ह्या कप्प्यांमध्ये जर नवीनची वेलेली असेल किंवा आजारी असेल तर त्यांच्यासाठी आपण कंपार्टमेंट केलेले आहेत की जेणेकरून त्यांना आपण 2-3 दिवस त्यांना लक्ष देता येईल. किंवा आपण त्यांना नंतरनी जर नसेल तर थोडं कागद लावून थंडीमध्ये आपण त्यांना पिल्लं ठेवण्यासाठी हे केलेलं आहे.
पण ज्या छोटे कप्पे केलेले आहेत त्याच्यामध्ये जे आजारी वगैरे असतात किंवा वेलेल्या असतील किंवा काही प्रॉब्लेम आलेला असेल त्या शेळीला, तर त्यांना आपल्याला जर ग्रुपमध्ये असेल तर लक्ष जात नाही, पण सिंगल ठेवल्यामुळं आपल्याला जातीने लक्ष घालता येतं त्यामध्ये. ही जी ब्रीड आहे ही पंजाबचं बिटल आहे, पंजाबचं आणि हरियाणाचं लोकल ब्रीड आहे, जे दुधासाठी 2 पिल्लं द्यायला, वेट गेन साठी हे चांगल्या पद्धतीचे एक ब्रीड आहे. पण आपल्या इथं ह्यांना हिरवा चारा किंवा जास्त खाद्य लागल्यामुळं ह्यांना जी ग्रोथ पाहिजे नाही ती भेटत नाही, आपल्या इथं जेवढं देत नाही त्यांना. पण जर ह्यांना चांगलं खाद्य वगैरे दिलं तर यांची ग्रोथ चांगली होती. तर हे पंजाब आणि हरियाणा ह्या साईडचं लोकल ब्रीड आहे. 2 पिल्लं दुधाला चांगले आहेत. काही लोक यांचं दुधासाठी सुद्धा हे ब्रीड सांभाळलं जातं. तर दूध तुम्हाला एक जर आतापर्यंत 2 ते 5 लिटर पर्यंत शेळी दूध देते. तर दुधासाठी ह्या चांगल्या आहेत. 2 पिल्लं, वेट गेन चांगलं यांचं. तर ह्यांच्या 2-3 पिल्लं सुद्धा होतात कधी कधी, पण 2 पिल्लं ॲव्हरेज तुम्हाला भेटतील. आता याच्यामध्ये आपले बोरचे मेल आहेत आणि काही बिटलचे मेल आहेत. कारण की जर फिमेल जर झाल्या तर काही 10 माग एकच मेल नेला जातो, त्यामुळे एक मेल जास्त शिल्लक राहतात. पण मेल आपल्याला भरपूर बोरची बी मागणी असते किंवा बकरी ईदला क्रॉसिंग साठी बी नेतात आपल्या इकडून. तर बोर आपण मेल जे आहेत ते आपण ब्रीडिंगचे जे आहेत आपले ते वेगळे, आणि हे जे आहेत हे बारीक पिल्ला असल्यामुळं ह्यांना आपण वेगळं सेपरेट ठेवले. नाही तर जर ह्यांना फिमेल मध्ये ठेवलं तर ते त्यांच्या पाठीमागं लागतात, जास्त त्रास देतात, मग खाद्य आणि ते खात सुद्धा नाही, त्यामुळे त्यांचं वेट गेन नाही होणार. ह्याच्यासाठी आपण ह्यांना वेगळं सेपरेट ठेवले मेलला. इकडं जी ही ब्रीड जी आहे ही मरिनो ब्रीड आहे. ही मोस्टली तुम्हाला काश्मीर वगैरे किंवा बाहेरच्या ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन रॅम्बुलट वगैरे अशा पद्धतीने ही ओळखली जाते. पण ह्याचं केसासाठीच आपण जास्त याचं हे केलं जातं, कारण की याची जी लोकर आहे याची केस जी आहेत ती जास्ती 200-250 रुपये किलोनी जाते. ह्याच्यापासून गरमीचे कपडे, गादी किंवा अंगावरचे पॅन्ट शर्ट जी बी आहेत त्याचं बी कापड ह्याच्यापासून बनवलं जातं. जे थंडाळ भाग आहेत, जे बर्फाचे हे देश आहेत तिकडं जास्त करून यांची मागणी जास्त आहे. पण आपण सध्याला आता हे याच्यासाठी आणलेले आहेत की ह्यांना सुद्धा आपण व्हाईट हेड डॉर्परनी क्रॉस करून ह्यांचा रिझल्ट काय आहे ते आपल्याला हे करायचं. कारण की याच्या अगोदर आपल्याकडे थोड्या प्रमाणात होत्या 2-4 एक 5-6 फिमेल होत्या, तर त्यांना आम्हाला रिझल्ट चांगला, वेट गेन चांगलं भेटलंय. तर 2 पिल्लं बी देतात. तर त्या हिशोबाने आपण आता सध्याला ह्या फिमेल आणलेल्या आहेत की ज्या प्रेग्नेंट आहेत. आता व्हाईट हेड डॉर्परने आपण ह्यांना क्रॉसिंग केलेलं आहे. ह्या ज्या फिमेल आहेत ह्या ब्लॅक हेडच्या इम्पोर्टच्या फिमेल आहेत ह्या दोन्ही गाड्यांमध्ये. ह्या ज्या फिमेल आहेत ह्या ब्लॅक हेडच्या, मी ते वर जे दाखवल्या त्या व्हाईट हेडच्या होत्या, ह्याच्यामध्ये हे ब्लॅक हेडच्या आहेत, ह्याच्यामध्ये आणखी ब्राऊन हेडच्या बी भेटतात. अशा 3 पद्धतीने तुम्हाला कलर मध्ये फिमेल भेटतात. आता ह्या ब्लॅक हेडच्या पूर्ण म्हणजे यंग फिमेल नाहीयेत, ह्या पूर्ण ग्रोथ झालेली यांची शरीराची, तर त्यामुळे ह्या मोठ्या जास्त हेवी दिसतात. ज्या व्हाईट हेडच्या होत्या त्या पूर्ण म्हणजे त्यांची ग्रोथ नाही झालेली आणखी, कारण 3ऱ्या-4थ्या वेतानंतर यांची पूर्णतः ग्रोथ होत जाते 2 वेताच्या नंतरनीच. मग यांची आता जर गाभण जर असेल तर ह्या 90-100 किलोच्या आसपास जातात ह्या गाभण मध्येच. आणि मेल जर असेल तर लागवडीचा मेल सुद्धा 120 किलोच्या ह्याच्यात राहतो. जर तुम्ही तो वापरला नाही लागवडीला तर तो कमीत कमी नाही म्हणला तरी 150 किलो पर्यंत जातो. आता हा एक मेल आहे, आपण प्रत्येक याच्यामध्ये एक मेल ठेवलेला आहे. हा आपला ब्रीडिंगचा मेल आहे. हा यंग मेल आहे 6 दातावरचा, तरी सुद्धा त्याचं वजन एक 90 ते 100 किलोच्या आसपास आहे. आणि इकडे एक मेल आहे, हा एक ब्लॅक हेडचा मेल आहे आपला, जो 120 किलोच्या आसपास आहे.
आणि यांची ग्रोथ चांगली असल्यामुळं आपण यांना हे करतो की वेट गेन चांगलं भेटतं. तर ह्यांनी आपण क्रॉसिंग करतो किंवा जे आपल्या क्रॉसिंगचे फिमेल आहेत त्यांना सुद्धा हा क्रॉस वापरला जातो. आपण हे जे आहेत हा बिटल जातीचा आपला ब्रीडिंगचा मेल आहे. हा महाराष्ट्रात सर्वात मोठा मेल आहे आपल्याकडे. ह्याची हाईट 48 ते 49 इंचाचा हा मेल आहे. ह्याच्यासारखा मेल आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच तुम्हाला भेटणार नाही. आणि हा आपला ब्रीडिंगचा मेल आहे, 4 वर्षाचा मेल आहे. ह्याच्यापासून जी पिल्लं, कारण की जेवढा ब्रीडिंगचा मेल तुमचा चांगला राहील तेवढेच तुमची पिल्लं सुद्धा चांगली होतील आणि त्यांची वंशावळ तेवढी चांगली आहे ते हे होतं. आता ही जी बिटलची शेळी जी आपण म्हणतो दुधासाठी आहे, तर हिचं बघा, ही गाभण शेळी आहे. तर हिची कास आणि सड सुद्धा आता दूध सोडायला लागलेली आहे. जेव्हा ही पूर्ण वेल्यावर ही कमीत कमी एका टायमिंगला 1.5 ते 2 लिटर पर्यंत दूध देईल. आणि जर 2 टायमिंगचं झालं तर हे 4-5 लिटर पर्यंत बिटल शेळी दूध देते. पण नॉर्मली तुम्हाला ॲव्हरेज तुम्हाला 2 लिटरचं दोन्ही टायमिंगला दूध भेटलंच जातं शेळीचं. 1.5 ते 2 लिटर पर्यंत दूध तुम्हाला ॲव्हरेज भेटलं जातं. काही शेळ्यांची मस्टाईज वगैरे हे बी प्रॉब्लेम येतात, त्यामुळं थोडंसं दूध कमी भेटलं जातं, कधी सड बाद होतं अशा हिशोबाने. तर कायकायांचं तुम्ही जसं संगोपन चांगलं राहील तर तुम्हाला दूध बी चांगलं भेटन त्याचं. पण नंतरनी जर तुम्ही म्हणताल की याचं दुधाचं जे कोण म्हणतं की 5 लिटर पर्यंत, सगळ्याच शेळ्या 5 लिटर पर्यंत दूध देत नाही. एक ॲव्हरेज तुम्हाला मी तेच सांगितलं की जे शेळ्या आहेत त्यांचं ॲव्हरेज जे दुधाचं हे आहे तर 2 लिटर पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज दूध दिलं जाईल हे बिटल पासून. पण काही अशा मग त्यासाठी तुम्हाला निवडक शेळ्या घ्याव्या लागतील ज्या 4 लिटर 5 लिटर दूध देतात. ह्या गाळ्या ज्या आहेत त्या माडगळ क्रॉसवाल्या फिमेल आहेत. त्यामध्ये आपण व्हाईट हेड डॉर्पर आपण क्रॉस करतो. जेणे आता ह्या एकदम यंग फिमेल आहेत, ज्या आता जर तुम्ही त्यांची हेल्थ बघितली तर ते क्रॉसिंग मध्ये त्यांचं जेनेटिक व्हाईट हेड डॉर्परचं असल्यामुळं त्याच्यामध्ये तर ते वेट गेनला तुम्हाला जास्त आणि हेल्दी दिसतील. कोणाच्या बरगाड्या वगैरे सुद्धा दिसणार नाही. किंवा कंबर जी आहे ती एका जे लोक चेक करताना बघताना घेताना कंबर बघितली जाते, तर त्या हिशोबाने यांची हेल्थ एकदम चांगली. जर आपण काय करतो की जे नवीन कोणाला मेंढी पालन करायचं असेल तर हे अशा पूर्ण स्टॉल फिडिंगला सेट असलेल्या फिमेल किंवा ज्या व्हाईट हेडनी क्रॉस झालेल्या फिमेल आहेत, ह्या आपण 600 ते 800 रुपये किलोने आपण जर एखाद्याला कोणाला नवीन चालू करायचंय 10+1 नी किंवा 20+2 नी, तर आपण त्यांच्यासाठी हे सजेशन देतो आपण की हे जर तुम्ही लोकल ह्याच्यापासून जर केलं तर कमी खर्चामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित करता येईल. तसंच इकडे सुद्धा त्याच फिमेल आहेत, तशाच फिमेल आहेत ज्या आपण प्रॉपर सेट करून स्टॉल फिडिंगला जे आहेत. कारण की बंदिस्त करून लोक आजकाल काय करतात की बाजारातून आणणं आणि जसं ज्याचं ऑर्डर असेल त्याच्या हिशोबाने देणं. मग त्या शेळ्या तुम्ही बंद किंवा मेंढ्या बंदिस्त केल्या तर त्यांच्या सवयी जेव्हा चेंज होतात त्यावेळेस त्या खात नाही. खाल्लं नाही की मग आजारी पडणं, कमजोर होणं, आजारी पडणं हे तुम्हाला प्रॉब्लेम हे होतं. तर आपण प्रॉपर सेट स्टॉल फिडिंगला सेट असलेले किंवा एखादा जर म्हणला आपल्याला की मी बुक करतो की तुमच्या जरी आपल्यावर विश्वास नसेल, आपण जरी सांगितलं की बाबा ह्या स्टॉल फिडिंगवर आहेत, तर त्यांनी बुक केल्या आणि महिन्याभराने जरी घेऊन गेला तो, तर त्याचं काय वजन असेल त्या वजनाच्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडून हे घेऊ, पैसे घेऊ. पण जर त्यांनी बुक केलंय तर त्याला श्युरिटी राहील की ह्या प्रॉपर स्टॉल फिडिंग वरच आहेत. जर त्यांची आम्ही जर ते बाजारातून आणून आणि त्या जर विकल्या की एखाद्याची ऑर्डर आहे 20ची 40ची, जर ते आम्ही बाजारातून आणून त्या 20 दिल्या 40 दिल्या, तर त्यांनी काय होईल की त्या जे स्टार्टिंगला बुकिंग केलंय तर त्यांनी ती 30 किलोची असेल तर ती नंतर थोडीफार 2 किलो तरी वाढली पाहिजे महिन्याभरात, 2-3 किलो तरी. तर त्या हिशोबाने तर ती 30 किलोची किंवा कमी तर नाही झाली पाहिजे, नक्की जेवढी आहे तेवढी तरी राहिली पाहिजे नाही किंवा त्यापेक्षा मोस्टली वाढलीच पाहिजे नाही वेट गेन. जर आम्ही ती बाजारातून आणलेली असेल तर ती नक्कीच कमजोर होईल.
पण जर ती वाढलेली असेल किंवा तेवढंच वेट असेल तर ती प्रॉपर सेट झालेली आहे स्टॉल फिडिंगला. म्हणजे जर नवीन कोण चालू करतंय तर त्याला पुढं जे नवीन शेळी पालन केल्यामुळं ज्यांना काय काय त्रास होतो मेंढी पालन केल्यामुळं, तर तो त्रास त्यांना होणार नाही आणि ते सक्सेसफुली त्याच्यामध्ये पुढं वाढले, त्यांची ग्रोथ होऊन जाईल आणि मग त्यांनी 10 पासून मग नंतर 100 पर्यंत जरी गेले तरी त्यांना ते सेट होईल. ह्याच्यात सुद्धा आपण जे मी मागाशी सांगितलं त्या हिशोबानुसारच माडगाळच्या वगैरे आहेत, ज्यांना व्हाईट हेड किंवा आता ह्याच्यामध्ये ब्लॅक हेडचा मेल आहे, ह्यांनीच क्रॉस केलेले, ज्याचं तुम्हाला वेट गेन किंवा जर एखाद्याला आपण देतोय तर त्याला आपण प्युअर नर आणि क्रॉस केलेलेच फिमेल आपण त्यांना देतोय. फक्त एवढंच आहे की जर गाभण जर असेल तर त्यांचं वेट जास्त राहील. आता ही जी ब्राऊन कलरची पुढची आहे ती गाभण आहे, तर तिचं वेट जास्तीत जास्त 35 ते 40 किलो पर्यंत जाईल. ती कॉस्टली जाईल. आपण 600 ते 800 रुपये किलोनी विकतो, पण त्यांना आपण जे इम्पोर्टचा नर आपण त्यांना क्रॉस केलेला आहे तर ती थोडी महाग जाते. जर तुम्ही जर इम्पोर्टचा नर घ्यायला गेले तर ते 2.5-3 लाखापर्यंत नर जातो. हा जो चारा आहे आपला सुका चारा आहे, याच्यामध्ये हरभऱ्याचं भुसकाट जास्त आहे, तुरीचं झालं, सोयाबीनचं, तर हे आपण स्टॉक करून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये हरभऱ्याचं असं आहे की आपल्याला जर उन्हाळ्यात आपल्याकडे खाद्य किंवा पावसाळ्यात जास्त पाऊस लागून राहिला तर हिरवा चारा आणणं शेतातून हे करणं सोयीस्कर जात नाही. मग त्यासाठी तुम्ही सुका चारा वापरू शकताय. किंवा जर कोण म्हणतं की आमच्याकडे क्षेत्र नाहीये तर आम्ही कसं हा बिझनेस चालू करू, तर त्यांच्यासाठी सुद्धा असं काही नाही की हिरवा चाराच लागतं. सुक्या चाऱ्यावर सुद्धा यांचं संगोपन चांगल्या पद्धतीने होतं. तर तुम्ही सुक्या चाऱ्यामध्ये हरभऱ्याचं भुसकाट झालं, तुरीचं झालं, सोयाबीनचं झालं किंवा आणखी भरपूर काय काय भेटतं, पण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये लोकल जे मध्ये भेटतं तर हरभरा झाला, तूर झालं, सोयाबीन झालं, तर ह्या तुम्ही 3 गोष्टी तुम्ही हे करू शकताय, जेणेकरून तुम्हाला चाऱ्यासाठी क्षेत्र गुंतवावं लागणार नाही. हा तुमच्याकडे क्षेत्र जास्त आहे तर तुम्ही हे करू शकताय. हे जे आहे याच्यामध्ये आपण बार्ली जे आहे म्हणतो आपण, याच्यात गव्हाची आणि मक्याची बार्ली हे आपण एक थोड्या प्रमाणात खुराकामध्ये मिक्स करतो. जर 250 किलो खुराक बनवत असेल तर त्यासाठी आपण एक 30-40 किलो आपण हे त्यामध्ये मिक्स करतो आणि बाकीचं आपण गायांसाठी यूज करतो. तर हे खुराकाच्या वेट म्हणजे प्रोटीन वगैरे भेटतं जास्त, त्यासाठी आपण ते हे यूज जास्त करतो. आपल्याकडे हे जे डबे आहेत हे मॉलेसिस म्हणून हे कारखान्यामध्ये, गुळाच्या कारखान्यामध्ये वगैरे अशा याच्यामध्ये भेटतं. हे जर गुळाचंच पाणी म्हणतात त्याला. जर तुम्ही हे सुक्या चाऱ्यांवर वगैरे टाकून दिलं तर तुमचा त्यात वास गोडवा येतो किंवा फर्मेंटेशन केलेला असेल तर त्याचा वास चांगला आल्यामुळं प्राणी जास्त आवडीने खातात. किंवा दुसरी गोष्ट ते त्याच्यात जर ईस्ट टाकून तुम्ही जर ते फर्मेंटेशन करून ते पाणी जर तुम्ही ह्याच्यावर केलं तर त्यांची पचन करण्याची जी ग्रोथ असते ती वाढली जाते, जी प्रक्रिया आहे ती फास्टली होऊन जाते. त्यामुळे ते जे आपण खाद्य देतो ते प्रॉपरली पचलं जातं आणि ते अंगीच लागलं जातं शरीरात. तर ते आपण त्यातला डबे जे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण असं टबमध्ये एक 200 लिटरच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण एक 20 ते 25 किलोचं मॉलेसिस आपण त्याच्यात टाकतो, म्हणजे पातळ होतं एकदम. आणि मग नंतर हेच पाणी आपण उन्हाळ्यात शेळ्यांना पाणी पाजू शकतं, जेणेकरून त्यांना ग्लुकोज भेटलं जातं. किंवा याच्यावर जर टाकलं आपण खाद्यांवर, सुक्या चाऱ्यावर, तर ते चांगल्या पद्धतीने आणि पूर्णतः खाल्लं जातं. तर त्यासाठी आपण जे मिक्स करण्यासाठी आहे तर आपण हे आता नवीन हे करून घेतलेलं आहे, मिक्सर आपण एक खरेदी केलेला आहे आता. ह्याच्यामध्ये असं आहे की 3 पद्धतीचं आहे. इकडून ग्राइंड केलं जातं, ग्राइंडर आहे तिकडं, ते शिफ्ट केलं जातं त्या मशीननी आणि ह्याच्यामध्ये मिक्स होतं. तर ह्याच्यामध्ये आपण सुका चारा जो आहे हरभऱ्याचा असो किंवा ज्वारी बाजरीचं कडबा असो किंवा काय असो, जे असं खाल्लं नाही जात तर आपण ह्याच्यामध्ये टाकतो आणि ह्याच्यामध्ये मॉलिसिसचं आपण हे करतो, पाणी टाकून ते आपण शेळ्यांना खायला देतो की जेणेकरून त्याचा गोड वास येतो आणि शेळ्या चांगल्या पद्धतीने खातात.
किंवा याच्यामध्ये आपण त्यानंतरनी आपण खुराक मिक्स केला जातो. जर हाताने करायचा किंवा हे करायचं तर त्यामध्ये टाइम जातो किंवा हे जातं. याच्यामध्ये कमी टाइम मध्ये आपल्याला मॅन पॉवर कमी लागलं जातं. तर याच्यामध्ये तुम्ही राईस पॉलिश झालं किंवा आपल्याला जे खुराक आहे गोळी पेंड घेणं ते महाग जातं. तर त्या हिशोबाने तुम्ही जर बाकीचे, कारण गोळी पेंड मध्ये सुद्धा हेच मटेरियल असतं, एवढंच की ते तुम्हाला एकत्र सगळं मिक्स करून त्याची गोळी पेंड केली जाते. पण आपण जर तुम्ही जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला ते घेणं परवडत नाही. मग तुम्हाला जर असेल तर आपल्याकडे काही इकडं राईस पॉलिश आहे, जे आपण तांदळाच्या वरचे जे असतं पॉलिश केलेलं, ह्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज जास्त असतं की ह्याच्यात ऑइल पर्सेंटेज जास्त असल्यामुळं प्रोटीन वगैरे हे आपण वापरू शकता. याच्यामध्ये तांदळाचे बारीक तुकडे बी असतात, बारीक बारीक ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बारीक बारीक तुकडे राहतात त्याच्यामध्ये. तर हे वापरू शकताय खुराकामध्ये. किंवा वेगवेगळ्या हरभऱ्याचं हे झालं, तुम्ही हरभरा, गहू ह्या पद्धतीने तुम्ही हे वापरू शकताय. किंवा डाळी झाल्या, तांदूळ झालं, जे काही तुम्हाला भेटल तसं जे स्वस्त भेटल तुम्ही ते वापरू शकता याच्यामध्ये. किंवा आता आम्हाला पापड भेटतात उडदाचे, तर ते आम्ही यूज करतो. हे असे उडदाचे पापड भेटतात, ते जरा कटिंग मध्ये वेस्टेज ज्याचं हे झालेलं आहे, तर ह्यांची पचनक्रिया चांगली राहते आपल्यापेक्षा. त्यामुळं माणसाला जर ते हे राहते तर ह्यांचा ते वेस्टेज किंवा जे एक्सपायरी झालेले ते पापड तुम्ही हे करू शकता. कारण उडदाचं उडीद जर घ्यायला गेले तर ते भरपूर महाग जातं आणि हे जर घ्यायला गेलं तर हे स्वस्त जातं असं. तर उडदाच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन जास्त भेटन, ऑइल पर्सेंटेज जास्त भेटन, त्यामुळे तुमच्या शेळ्यांची तब्येती चांगल्या राहतील, शाईन चांगली राहील किंवा वेट गेन, पिल्ल सुद्धा चांगली भेटतील तुम्हाला. तर हे खुराकाचं आपलं आहे. किंवा त्या साईडला जे गोडाऊन मध्ये आहे ते तुरीचं भुसकाट वगैरे आहे आपल्याकडे. हे आपण असं सगळा स्टॉक करून ठेवलेला आहे की वेगवेगळ्या पद्धतीचं खाद्य, सुका चारा आपण हे करून ठेवलेलं आहे. हे तुरीचं हाताने जोडलेलं आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकारे भेटतं, एक मशीननी केलेलं असतं, एक हाताने जोडलेलं असतं. तर जसं मशीननी केलेलं असतं थोडं स्वस्त भेटतं, हाताने जोडलेलं असेल तर ते थोडं महाग भेटतं. तर खाद्यामध्ये तुम्ही सुक्या चाऱ्यामध्ये जर हे करताय तर तुरीचं भुसकाट, सोयाबीनचं भुसकाट किंवा हरभऱ्याचं भुसकाट हे वापरू शकताय. आणि हिरव्या चाऱ्यामध्ये जर बघत असाल तर हत्ती गवत, मेथी घास, दशरथ घास, सुबाबळ किंवा तुम्ही वडाचा पाला, पिंपळाचा, आंब्याचा, फणसाचा पाला तुम्ही त्यांना देऊ शकताय, कडुलिंबाचा पाला हे तुम्ही त्यांना देऊ शकताय. आणि जर खुराकामध्ये जर झालं तर आपल्या इथं जे डाळीचे प्रकार आहेत किंवा गव्हाचा भरडा, मक्याचा भरडा किंवा जर तुम्ही डाळ चुन्नी जी भेटते, डाळ करताना जे ते वरचं फोल राहतं तर ते तुम्ही देऊ शकता. अशा म्हणजे जेवढा खुराक तुम्ही चांगला देणार तुम्हाला वेट गेन चांगलं भेटणार आहे. आता हे आमचं ऑफिस आहे, ह्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड वगैरे झालं किंवा औषधं वगैरे आपण ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. जर ह्याच्यामध्ये जे आपल्याला लागतात अँटीबायोटिक्स किंवा ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण डिवॉर्मिंगचं झालं किंवा अँटीबायोटिक झाले किंवा शेळीचं पिशवी साफ करणं, तर हे असे एक सफर वगैरे असे भरपूर सगळे औषधं आपण स्टॉकमध्ये करून ठेवलेत की जेणेकरून कधी काय लागलं तर आपण ते त्यांना वापरता येईल. अशा पद्धतीने हे आहे. किंवा इकडं जे आहे बाहेरच्या साईडला तर हे वजन काटा आहे आपला, की ज्याच्यात प्राणी आतमध्ये ठेवला की व्यवस्थित त्याचं वजन करता येतं, प्राणी हालत नाही वगैरे, तर आपल्याला याच्यावर वजन करता येतं. किंवा हे जे बोर्ड जो बघताय आपण हे मदर स्टॉकचं आपण यांचं की मेंटेन ठेवलंय की कुठली फिमेल कुठं आहे आणि तिची लागवड कधी झाली किंवा वेली कधी, किती पिल्लं दिली, पिल्लांची जन्मतारीख वगैरे हे सगळं आपण ह्याच्यावर लिहिलेलं आहे. जसं इथं जर बघायला गेले
तर ही टॅग नंबर ह्या फिमेलचा मदर्सचा टॅग नंबर आहे. ही ब्रीड वर आहे का खाली आहे ह्या हिशोबाने, कारण की आपल्याकडे 2 शेड असल्यामुळे आपण वर असेल तर काही नाही लिहित, खाली असेल तर डाऊन लिहितो. मग ती प्रेग्नेंट आहे की नाही ते आपण चेक करतो, किंवा काय आहे तर ते असेल, किंवा विकली काय लिहायचं असेल तर आपण ते तिथं लिहितो. जर प्रेग्नेंट असेल तर ती कधी हे होणार आहे, नसेल तर ती लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये जी NS डेट जी लिहिलेलं आहे ही लागवडीची डेट लिहिलेली आहे, जी कुठल्या मेल पासून झाले त्या मेलचा टॅग नंबर आणि त्याची त्या तारीख तिथं लिहिलेली आहे, किंवा डिलिव्हरी डेट लिहिलेली, जी जन्माची तारीख लिहिलेली आहे, की म्हणजे पिल्लांच्या जन्माची तारीख लिहिलेली आहे. आणि इथं किड्सचे जे त्यांचे टॅग नंबर आहेत ते इथं लिहिलेले आहेत. पण हे टॅग नंबर ते तुम्हाला त्या बोर्डवर सुद्धा दिसतील, जेणेकरून हे जे आहेत हे जे टॅग नंबर आता इथं जर बघताल तर हे टॅग नंबर पिल्लांचे आहेत. मग ते मेल आहे का फिमेल आहे ते लिहिलेलं आहे. इथं त्यांची जन्माची तारीख लिहिलेली आहे. हे त्यांच्या वडिलांचा टॅग नंबर, इथं सॉरी इथं आईचा टॅग नंबर, इथं वडिलांचा टॅग नंबर. मग इथं याच्यामध्ये जर आपण विकलंय नाही विकलंय किंवा ते बुक आहे हे सगळं आपण असं इथं लिहिलं जातं. मग जेणेकरून तुम्ही जर हे व्यवस्थित मेंटेन ठेवलं तर आपल्याकडे प्राणी किती आहेत, कोण कधी लागवड झाली, किती वर्ष झाले आपल्याला आहे, किंवा एखाद्याला आपण पिल्लू विकतोय तर त्याला त्याचे आई वडील दोन्ही दाखवता येतात, की जो त्याचं बॉडी स्ट्रक्चर आणि जेनेटिक बघून ते पिल्लू घ्यायचंय की नाही, किंवा ते 2 याच्यामधलंय, 3 मधलंय, काय सिंगल याच्यामधलंय हे तुम्हाला कळलं जातं. त्यासाठी तुम्ही हे मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, संपूर्ण फार्म बघितला, फार्ममध्ये असणारे वेगवेगळे ब्रीड बघितलं, एकदम सविस्तर माहिती आपल्याला सनी भाऊंनी दिलेलं आहे. आता महत्त्वाचा एक प्रश्न राहतोय, या फार्ममध्ये जवळपास 600 प्राणी आपल्याला बघायला मिळतात, तर यांच्यावरती होणारा वार्षिक खर्च किती आहे आणि मिळणारा नफा किती आहे, मिळणारा इन्कम यातून किती आहे, अगदी लेंडी खताची विक्री असेल किंवा सर्वसाधारण यातून जे काही खर्च होऊन जो निव्वळ नफा राहतो तो किती आहे, याबद्दल काय सांगा. आता आम्हाला भरपूर वर्ष झाले, आमच्याकडे क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्हाला याच्यातून फायदा बी जास्त प्रमाणात होतो. जर तुम्ही बघायला गेला तर आम्हाला वर्षाचा खर्चच याचा नाही म्हणला तरी खाद्य, लेबर चार्ज किंवा इथलं भाडं असं वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं मिळून झालं तर 25 ते 30 लाख रुपये आपल्याला खर्च होतो. आणि जर आम्हाला जर फायदा बघायला गेलो तर आम्ही एक 80-90 लाखापर्यंत आम्ही वर्षाला कमवतो याच्यामध्ये. जर एखादा जॉब जर करत असेल तर एवढं तुम्हाला 50-60 लाख रुपये कोण देणार नाही. पण हे एकदमच नाही झालं, हे हळूहळू झाले. काही वर्ष आमचे असे बी गेलेत की खूप वाईट गेलेत, की त्यात तुम्हाला सांगण्यासारखे बी नाहीयेत. पण आता सध्याला आहेत तर ते 50-60 लाख रुपये तुम्ही वर्षाला कमवू शकताय. ह्याच्यामध्ये ह्याच्याही आणखी जास्त कमवू शकताय. आता जर नॉर्मल झालं तर आम्ही पिल्लांमधून तेवढं आमचं परत आता लेंडी खत जर विकलं तर ते वर्षालाच आम्ही 6 महिन्याला आम्ही 5 ते 6 लाखाचं लेंडी खत विकतो. म्हणजे नुसतं ते असंच नाही की आम्ही हे करतोय म्हणून, पण आमच्याकडे इम्पोर्टचे बी प्राणी आहेत, किंवा जे बोर जी जाते त्याची पिल्लं आम्ही ब्रीडिंगला जे विकतो तर तुम्हाला प्रॉफिट जास्त होतं. जर तुम्ही कटिंगला विकत असाल तर प्रॉफिट तुमचं कमीच राहणार आहे, कारण की जर लोकलला गेले तर लोकलचं जे आहे त्याच हिशोबामध्ये जाणार आहे. तुम्ही किती सांगितलं बोरचं आहे, बिटलचं आहे तरी ते घेणार नाही, कारण कापल्यावर एकदा कापलं की ते 700 रुपये किलोनीच मटन जाणार. त्यामुळं क्रॉस ब्रीडिंग करणं किंवा कटिंगला करणं तर ते थोडंसं नवीन माणसाला ठीक आहे, पण नंतर जर याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असेल तर ब्रीडिंग मध्ये जास्त याच्यात लक्ष घातलं गेलं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही कमी ब्रीड ठेवता तर एकाच ब्रीड मध्ये जास्त हे केलं तर तुम्ही क्वालिटी चांगली देऊ शकता. जर जास्त ब्रीड करत बसले तर तुम्हाला क्वालिटी मेंटेन नाही राहत तुमच्या इथे. आणि जर जेवढं तुमचं क्वालिटी चांगली राहील तर तुम्ही तुमचं नाव सुद्धा चांगलं राहील आणि लांबून लांबून तुम्हाला कस्टमर भेटले जातील. अगदी बरोबर. तर शेतकरी बंधूंनो बघू शकताय या ठिकाणी निव्वळ नफा 80 लाख ते 90 लाखापर्यंत निव्वळ नफा आहे. सनी भाऊ, जर तुम्ही जॉब करत असाल तर किती मिळवला असता आणि व्यवसाय करता कसं वाटतं? आता जरी जॉब जरी करत असतो तरी वर्षाला 6-7 लाख रुपयाचं पॅकेज भेटलं असतं. किंवा आमचा आता चला बंधू ते भरपूर मॅनेजर लेवलचा होता, त्यांनी आता जॉब सोडला त्यावेळेस तरी सुद्धा त्याला 35 लाखाचं पॅकेज होतं त्याचं. पण आम्ही आता जास्तच
कमवतोय याच्यातून म्हणून तर ते आणि त्यामध्ये कोणाच्या हाताखाली काम करावंच लागतंय. बरोबर. इथं आपण स्वतः मालक आहेत, इथं आपण दुसऱ्यांना काम सांगू शकतोय. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी सुट्टी घेऊ शकतोय, मला आज मी आजारी तर मी झोपू शकतोय किंवा मी काही काम करू शकतोय. हे भरपूर आपण याच्यामध्ये फ्रीडम भेटलं जातं. पण जर जॉब करत असेल तर तुम्हाला तिथं जाणंच आहे, ते काम करणंच आहे, नाहीतर मग आपलं त्याच्यात पैसे कट होणंच आहे. ह्याच्यात तसं नाहीये. आणि हा जर व्यवसाय जर करायचा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही जातीने लक्ष घातलंच गेलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर जर केला तर तिथंच तुम्ही फेल होणार याची गॅरंटी. कारण की जिथं ज्या माणसाचा स्वतःचा पैसा लागला जातो तो तिथं रात्रंदिवस उभा राहतो. ज्याचा पैसा नसतो तो त्याच्यावर लक्ष बिलकुल घालत नाही, कारण की त्याला माहित असतं की दर महिन्याला आपल्याला पगार भेटणार आहे, तर तो आजचा दिवस ढकलायचं फक्त बघतो. पण जर स्वतःचा पैसा लागलेला आहे तो माणूस जर तिथं उभा असेल तर तो रात्रीचं बी तिथं जाऊन लक्ष देतो, दिवसा बी लक्ष देतो, किंवा त्याला त्याचं लग्न कार्य, कोणाचे पाहुणे रावळ्याचे बर्थडे, मित्रांचे बर्थडे, हे ते त्याला काही डोक्यात नसतं, कारण की आपल्याला बिझनेस सेट करायचा असतो. पण जर त्यासाठी जर तुम्ही दुसरा माणूस किंवा आपल्या घरातलाच एखाद्याला देतोय चालू करून, तुम्ही पैसा लावताय, तर ते सक्सेसफुल नाहीये याच्यामध्ये. जर ह्याच्यामध्ये करायचं तर स्वतः जातीने लक्ष घाला तरच याच्यामध्ये सक्सेस. हा, जर तेव्हा तुम्हाला याच्यातलं सगळं नॉलेज कळलं जाईल 3 वर्षांनी 4 वर्षांनी, मग तुम्ही त्यासाठी तुम्ही दुसरा माणूस ठेवू शकताय. कारण तो तुम्हाला हे करू नाही फसू नाही शकत की ह्याच्यामध्ये हे असं झालं तसं झालं, कारण हे तुम्हाला माहित असतं हे होऊच शकत नाही. कारण मी प्रॅक्टिकल केलेलं आहे, ह्याच्यामध्ये मला माहिती घे नाही होणार. मग ह्याच्यासाठी तुम्ही जेवढं जातीन लक्ष घालतात तर ह्याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहे. जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर करणार असेल तर माझी तर एकतर सगळ्यांना कळकळीची विनंती की करूच नका. अगदी बरोबर आहे. तर शेतकरी बंधूंना आपल्याला सनी भाऊनी A to Z माहिती दिलेली आहे. त्यांना ज्या अडचणी आल्या ते इतर व्यावसायिकांना येऊ नयेत यासाठी बरेचसे सविस्तर माहिती आपल्याला त्यांनी दिलेला आहे. चला सनी भाऊ, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मानतो. तुमचा जो वेळ आहे तो अगदी सर्व शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचा ठरणार आहे. आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्यांसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित TV न्यूज. धन्यवाद. नमस्कार.